भाताचा खिचडी काला आणि मग एकत्र असताना काय केलं, सगळे एकमेक सोंगडी एकत्र बसतात, जेवण करतात. आता कधी कधी आपले घनिष्ठ मित्र असले ना तर आपण सुद्धा एका ताटावर जेवण करत असतो. बरोबर आहे ना गुरुजी? बरोबर आहे की नाही? आणि मग काय केलं यांनी, जेवण केलं. आता मधुमंगलला सांगितलं. मधुमंगलनं काय शिदोरी आणलीच नव्हती, कारण मधु सर्वात गरीब जर मित्र म्हटलं ना तर मधुमंगल होता देवाच्या इथला. म्हणून इथं सगळ्यांनी शिदोरी आणल्या. पण इथं म्हणतात, ए मधुमंगल तू आपल्या घरी जा रे, आणि तुझ्या घरून काय तर तू काय माझे काहीतरी मावशीनं बनवलं असेल ना तर तू आपल्या घरचं काय शिदोरी घेऊन ये. मधुमंगल धावत गेला घरी. अगं आई सगळ्याच मित्रांनी सगळ्यांनी शिदोरी आणली पण मी काही आणलं नाही ना. माझ्या कृष्णानं आज एवढे दिवस झाले, बरेच दिवस झाले, पण कृष्णानं म्हटलं नाही की मी तुझ्या घरचं जेवण करणार. आज माझ्या कानानं म्हटलं की मधुमंगल मी तुझ्या घरचं जेवण करायचंय बरं, मला आज तुझ्या घरी जेवण करायचे, म्हणून आई मला जेवाय काहीतरी दे ना देवासाठी. आता मधुमंगल पाहतात तर घरी खायला अन्नच नव्हतं. एवढी परिस्थिती वाईट होती. मधुमंगल सुद्धा भगवंताच्या घरीच जेवण करायचे. यशोदा मैया म्हणायची, मधुमंगल तू काय कर, थोडं आमच्या घरी थोडं काम, कृष्णासोबत थोडं काम वगैरे करू लाग हातभार, कारण बऱ्याच गायी आहे, मग तू आपल्या इथं आपल्याच घरी जेवण करायचं. आणि म्हणून कृष्ण परमात्मा ते मधुमंगल जेवण करत असायचा. पण असं झालं, मधुमंगल गेला, आईला म्हणतोय पाहिलं तर काहीच घरामध्ये अन्न नव्हतं मावशी. फक्त जे पातेलं घेतलं मडकं होतं. आधी काय करायच्या, मातीच्या मडक्यामध्येच काही स्वयंपाक करायचे जुने बघा, जुनी मंडळी. तर पाहिलं तर तिथं फक्त कढी ताकाची, जे दही म्हणतात ना, दह्याची कढी राहिलेली होती, थोडीशीच राहिली होती. मधुमंगलाने तेच दही ताक घेतलं, तीच ताकाची कढी घेतली आणि मधुमंगलानं ते माठ घेतलं आणि मटकं घेतलं आणि गेल्याच्या नंतर लांब आता राहिला. म्हटले पाय माझा देव तर राजाचा मुलगा आहे, माझ्या देवाला सगळंच काही जेवण करायला आनंदानं 56 प्रकारचा भोग भेटतो आहे आणि मी साधी माझ्या घरची कढी देणार दह्याची. म्हणून मधुमंगल झाडाच्या बाजूला आहे. आता मधुमंगलानं काय केलं, नाही देणार मी माझ्या देवाला, अशी कढी नाही चालणार, जरी द्यायचं असलं तर मी व्यवस्थित मी जेवण नैवेद्य देणार, भोजन देणार. म्हणून इकडं सगळे सोंगड्याने काय इकडं वाटच बघत होते. कृष्ण परमात्म्याचं लक्ष गेलं मधुमंगलावर, झाडाच्या बाजूला होता. मधुमंगलाने इकडे देव म्हटले इथं व्यवस्थित शिदोरी आहे सर्वांची, म्हणून देव तिथंच जेवते. पण मी आता काही ही जी कढी आणलेली आहे ना, मी हे ताकाची कढी मीच स्वतः पितो. आता स्वतः पितो म्हटल्याच्या नंतर मधुमंगलानं पेलं, पण आता ते पातेलं भांडं मोठं होतं. तर काय झालं, मधुमंगलाचं पूर्ण तोंड, आता लहान पोरांचं पेतानी पूर्ण तोंड भरते बरं. कृष्ण इकडं मधुमंगल पेत आहे, कढी पूर्ण संपली. इकडं कृष्ण धावत आला. म्हणले मधुमंगल लई हुशार आहे रे म्हणे, तुला मी सांगितलं की तू तुझ्या घरची शिदोरी घेऊन या, मला तुझ्या घरचं जेवण करायचं आहे. आता पाहिलं, आता मडक्यात पाहिलं तर काहीच कढी नाही महाराज. पण काय होतं, तोंडाला, मधुमंगलाच्या तोंडाला भरलेली कढी होती, लागलेली कढी होती. देवानं मधुमंगलाच्या तोंडाला आपली जीभ लावली आणि अशी जीभ लावली आणि मधुमंगलाच्या इथलं काय तर नव्हतं, काय जेवण आहे रे, काय कढीमध्ये स्वाद आहे, काय काकीनं कढी बनवली. आनंद व्यक्त करतात. हा आनंद ज्या वेळेला व्यक्त करतात ना, सगळे सोंगडी म्हणतात कृष्ण अरे तुझं झालं, आता मला सुद्धा पिऊ दे ना. मधुमंगल म्हणतो धन्य आहे देवा तुझी भक्ती, तुझ्या भक्ती, तुझा प्रेम, काय तुझी मित्रता म्हटले देवा. पण हे सगळं कोण बघत होतं, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने बघितलं. ब्रह्मदेवाला शंका आली, अरे ज्या कार्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी देव काय तर जन्म घेतो आहे आणि हा सामान्य बालक म्हणून राहतो आहे, हा सामान्य बालकासोबत खेळतो आहे, तर मग हा कशातला देव. म्हणून आता देव खरोखरच देव आहे की नाही, म्हणून ब्रह्मदेवानी परीक्षा घेतली. म्हणले बघावं आता काय झाले, सगळं झाले. आता गायी लांब गेल्या. आता गायी लांब गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवांनी हे सगळे सोंगडी गायीला शोधण्यात गेले. कृष्ण परमात्मा तिथेच आहेत.
आता कृष्ण परमात्मा तिथेच आहेत। आता जे सोंगडी जेवढ्याही गायी होत्या गोपाळांच्या, सर्व गोकुळवासियांच्या, तेवढ्याही गायी ब्रह्मदेवांनी आणि काय तर हे मित्र कोणी नेले, ब्रह्मदेवानी आपल्या ब्रह्मलोकात नेले। आता बराच 10-15 मिनिटाचा वेळ झाला, अर्धा तास झालं, पण काही मित्र सोंगडी परत येत नाही। परत का बरं येत नाही म्हणून कृष्ण परमात्मा शोधायला गेले, पण कुणीच मित्र सोंगडी दिसत नाही। बोले कहाँ गए, अभी तो थे, आधा घंटा हो गया जी, अभी तक लौटे नहीं। भगवान मग डोळे मिटले, डोळे मिटल्याच्या नंतर बघतात तर कुठे आहेत, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकामध्ये। कृष्ण परमात्मा म्हणतात, ब्रह्मदेवजी तुम्ही आमच्यावर शंका घेता? आणि म्हणून मग कृष्ण परमात्म्याने जेवढ्याही गायी होत्या, जेवढे गोपाळ होते, तेवढे काय तर आपल्या सामर्थ्याच्या बळावर सगळे गायी झाले, गोपाळ झाले। आज कृष्ण प्रत्येक ठिकाणी काय तर गायी झाला, गोपाळ झाला, वासर झाला। आणि मग अशी वार्ता करता करता काय तर 1 वर्ष निघून गेलो महाराज। आता गेल्याच्या नंतर आता इकडं ब्रह्मदेवाला वाटलं बरेच दिवस झाले, आज सगळीकडे आनंद आहे, गोकुळामध्ये आनंद आहे प्रत्येक घरी, कारण कृष्ण परमात्मा होता। प्रत्येक गायी सुद्धा आपल्या वासरांवर प्रेम करू लागले। कारण का गौडणी म्हणायच्या, देवा यशोदा मातेला तुझा पुत्र होण्याचा आनंद भेटतोय नाही का, तोच आनंद आम्हाला सुद्धा भेटावा, तुला सुद्धा आम्ही पुत्र रूपाने तुझ्यावर प्रेम करावं, म्हणून सगळाच आज प्रत्येक घरोघरी काय तर कृष्ण परमात्मा, गोकुळ गायी सगळेच बनल्या। आज प्रत्येक एवढा आनंद आनंदाला पारावार नाही। आणि मग हे ब्रह्मदेवांनी काय तर का झालं, ब्रह्मदेवाने बघितलं, ब्रह्मदेवाला वाटलं बरेच दिवस झाले आपण गेलो पाहिजे, कुठे गोकुळामध्ये हालचाल व्यवस्थित आहे की नाही, हालचाल व्यवस्थित आहे की नाही। ब्रह्मदेव पाहतात जसंच तसं, जसे आधी गोपाळ होते, गायी होत्या, सोंगडी होते, सगळे जसे। ब्रह्मदेव म्हणतात मी ब्रह्मलोकात नेलं, तिथं या आणि इथं इकडं ब्रह्मदेव आले तर कृष्ण परमात्माला दिसल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणतात, रुकिये ब्रह्मदेवजी, हम भी तुम्हारी परीक्षा लेंगे। ब्रह्मदेवजी कुठं गेले, ब्रह्मलोकात गेले। आणि ब्रह्मलोकात गेल्याच्या नंतर सगळं कोण, कृष्ण परमात्मा ब्रह्मलोकात गेले। कृष्ण परमात्मा ब्रह्मलोकात गेले, पण काय झालं, तिथे कृष्ण परमात्म्यानं ब्रह्मदेवाचं रूप घेतलं। रूप घेतल्याच्या नंतर तिथे शिपायांना सांगतात, बघा तुम्ही म्हणे आजच्या काळात लगेच बैरूपे लोक झालेले आहेत, म्हणून माझ्या सुद्धा स्वरूपाचा कोणी बैरूपे आहे, म्हणून त्याला काय करायचं, आतमध्ये प्रवेश, त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, राज दरबारामध्ये आतमध्ये एंट्री नाही, तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो आहे। कृष्ण परमात्मा बसले ब्रह्मदेवाच्या गादीवर, इकडे ब्रह्मदेव हळूहळू मग गोकुळा करून आपल्या ब्रह्मलोकात येतात। शिपायांनी अडवलं, म्हणले रुकिये आप कोण हो, अरे तुम्ही मला ओळखत नाही, अरे लेखांनो मी तुमचा राजा आहे ना, कोण, ब्रह्मदेव आहे ना। ब्रह्मदेव तुम्ही कुठले, तुम्ही बैरूपे साधू आहेत का बरं, कारण आमचे तर राजे आधीच आपल्या स्थानावर बसून आहेत। आपल्या स्थानावर बसून आहेत म्हटल्यानंतर तुम्ही ना एंट्री नाही, एंट्री दिलीच नाही। बराच वेळ झाला, ब्रह्मदेवाने विचार केला, अरे मी खरोखर ब्रह्मदेव आहे ना, नाही 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 तुम्ही खोटं बोलतात, ब्रह्मदेव आमचे काय तर आतमध्ये आहेत। आता मग ब्रह्मदेवाने विचार केला, काही आतमध्ये एंट्री भेटत नाही, मग डोळे मिटले, खरोखरच माझं रूप घेतलेलं आहे, खरोखर आतमध्ये कोण आहे बघावं। तर ब्रह्मदेवांनी डोळे मिटले, डोळे मिटल्याच्या नंतर कोण दिसतो आहे, तर साक्षात कृष्ण परमात्मा त्यांच्या रूपामध्ये दिसले। ब्रह्मदेव विनंती करतात, देवा चुकलो देवा, तुमचा सर्वस्व अधिकार मला सुद्धा कळला नाही देवा, मला माफ करा, नाही तर माझी राजगद्दी पूर्ण चालली जाईल, निघून जाईल। म्हणून मग अजून कृष्ण परमात्म्यांनी ब्रह्मदेवाला सुद्धा तिथे काय तर माफ केलं। ब्रह्मदेव सुद्धा आपल्या आता गादीवर आहेत। सगळे जे गोपाळ होते, गोकुळ होते, गायी होत्या, त्या ब्रह्मलोकातून अजून कृष्ण परमात्म्यांनी कुठं आणलं, गोकुळात आणलं। अजून सुद्धा आनंदही आनंद आहे। एकदा नामचिंतन होईल आणि आपण आपल्या पुढच्या काना तुझा ग बाई काना, तुझा ग बाई काना, घाली तो धिंगाणा, तुझा ग बाई काना,
घाली तो धिंगाणा गोकुळाला वेळ लावी काना वेळ लावी काना गबाई गबाई घाली तो धिंगाणा 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 नवनीत चोरी करी मस्करी नवनीत चोरी करी मस्करी नवनीत चोरी करी मस्करी नवनीत चोरी करी मस्करी रंग भरोनी मारी पिचकारी रंग भरोनी मारी पिचकारी भरोणी मारी पिचकारी रंग भरोणी मारी ती पिचकारी चालताना चालताना तुझा ग बाई काना तुझा ग बाई काना भर रस्त्यावरी हे भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली ते धिंगाणा बरस्त्यावरी घाली ते धिंगाणा बरस्त्यावरी घाली ते धिंगाणा जमावणी साऱ्या गोकुळच्या पोरी जमावणी साऱ्या गोकुळच्या पोरी नदी किनारी खेळे होडी नदी किनारी खेळे होडी चालताना चालताना तुझा ग बाई काना तुझा ग बाई काना भर रस्त्यावरी हे भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली ते धिंगाणा बरस्त्यावरी घाली ते धिंगाणा बरस्त्यावरी घाली ते धिंगाणा एका जनार्दनी यशोदेचा काना एका जनार्दनी यशोदेचा काना होई का जनार्दनी यशोदीचा काना होई का जनार्दनी यशोदीचा काना कुठवर सोसू मी याचा धिंगाणा कुठवर सोसू मी याचा धिंगाणा हो कुठवर सोसू मनाचा धिंगाणा कुठवर सोसू मनाचा धिंगाणा वेड लावी वेड लावे तुझा ग बाई काना तुझा ग बाई काना भर रस्त्यावरी हे भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली ते धिंगाणा रस्त्यावरी घाली ते धिंगाणा गोकुळाला गोकुळाला तुझा ग बाई काना खेळे बाई काना भर रस्त्यावरी हे भर रस्त्यावरी हे घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भर रस्त्यावरी घाली तो धिंगाणा भगवंत परमात्म्यांनी अनेक लीला केल्या अनेक खोड्या केल्या आणि आता त्याच्यामधली एक खोडी लीला बघायची आहे प्रभूची ती म्हणजे कालिया दहन लीला काय झालं कृष्ण परमात्मा आता गोकुळामध्ये तर आनंदाने खेळत आहेत पण कृष्ण परमात्माला वाटलं ती
कालिया दहन लीला म्हणजे कालिया नागाची लीला कृष्ण परमात्म्यांनी सगळ्या गोपाळांना सांगितलं की बाबांनो आपल्याला काय करायचंय, यमुनेच्या काठावर जायचंय आणि काय करायचंय, आपल्याला खेळायचंय आहे म्हटल्यानंतर सगळ्याच मित्रांना सोबत घेतलं. पण कालिया डोहाजवळ खेळायच्या म्हटल्यानंतर काही काही म्हणतात अरे कृष्णा तुला माहित नाही कालियाच्या डोहाजवळ जर आपण खेळलो तर तिथं लोक वाचत नाही जवळपास. हो कदाचित जर आपण त्या डोहाजवळ गेलोच तर खेळता खेळता एखादा कृष्ण परमात्मा म्हणतात आपल्याला तिथं थोडी जवळ खेळायचे, थोडं लांब खेळायचे. आणि मग असं कालिया असं होतं कालिया डोहाचं, तिथून जरी एखादा पक्षी जरी आकाश मार्गाने जरी उडत असला ना तरी तो काय व्हायचा, भस्मसात व्हायचा. एवढा मोठा विषाचा प्रभाव होता, एवढं मोठं बघा. एखादा न चुकता जर एखाद्या गाईला गोमातेला जर पाण्यानं व्याकुळ झाली आणि तहान ज्या वेळेला आपण व्याकुळ होतो ना मग कुठल्याही ठिकाणातला पाणी भेटो, बरोबर आहे ना, आपण पितो. एखादा शेतात काम करणारी मंडळी आहे आणि शेतामध्ये जर पाणी नसलं आणि तिचा जर कंठ दाटून आला आपला जर कंठ, तर मग शेतात एखाद्या बाजूला जरी एखाद्या नाल्यात जरी पाणी दिसलं ना, नदीत जरी थोडंसं जरी पाणी असलं ना एखाद्या ठिकाणी पात्रातलं, तरी आपण पाणी मागं पुढं बघत नाही, पाणी पिऊन घेतो. तसं असायच्या. कधी कधी काय व्हायच्या, गाई गोमाता सुद्धा चारायला जायच्या आणि आता बराच वेळ झाल्यानंतर कधी कधी गोमातेला ताण लागायची तर गाई पाण्याच्या बेभान होऊन सुद्धा कालिया डोहाजवळ जायच्या आणि कधी पाणी पिलं तर त्या गाई सुद्धा मृत्युमुखी पडायच्या. एखादा नवीन व्यक्तीला जर नाही कळलं कालिया डोहाचं महत्त्व तर तो काय करायचा, तिथंच जायचा आणि पाणी पिऊन घ्यायचा. अशा प्रकारे आता प्रभूला आठवलं आपण काय गोकुळ व्यासांचं रक्षण केलं पाहिजे आणि कालिया नागाचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. म्हणून भगवंताने ही लीला केली. पण आज लीला करतात पण आज कोणाला घेत नाही सोबत, बलराम दादाला दाऊ दादाला घेत नाही. कारण का, कारण बलराम दादा हे शेषांचे अवतार आहेत, शेषांचे अवतार आहेत म्हणून बलराम दादाला आज नाही घ्यायचं. कारण बलराम दादाला घेतलं ना तर बलराम दादा सोबत आपण कालिया डो लीला करू शकत नाही. कारण मी जर कालिया डोहाला कालिया नागाला मारलं तर इकडे बलराम दादा आड होतील. आणि म्हणून आज म्हणतात बलदाऊ भैया बोले तुम आज नहीं क्या, मैं अपने दोस्तों के साथ जाता हूँ, आप घर में ही रहिए. थोड़ा मैया है, रोहिणी मैया है, यशोदा मैया है, नंद बाबा जी उनके साथ रहो. थोड़ा हाथ में कुछ थोड़ा मेहनत कर, पप्पा के साथ थोड़ा काम धंधा करो. किसके साथ, बाबा जी के साथ, नंद बाबा जी के साथ. आप बड़े हो ना भैया तो बड़े का काम है, पिताजी के साथ रहना चाहिए, काम करना चाहिए. आपको समझता नहीं, जब देखो तब हमारे साथ ही जंगल आते हो, एक आध दिन तो घर में रहो. आज बलदाऊ भैया म्हणतात लई चतुर है रे काना, तेरे को आज तो बहुत बड़ी बड़ी बात है, मीठी मीठी बात कर रहा है. बोले क्या बात है, नहीं नहीं भैया कुछ बात नहीं है, मैं थोड़ा बोले घूम फिर के आ जाऊंगा और जल्दी आऊंगा बस. सभी जो भी दोस्त लोग थे सभी को बताया, बोले चलो आज यमुना मैया के पास जाना है जहाँ कालिया डो है, वहाँ पे जाना है. और राधिका मैया का भाई है श्रीधामा जी, श्रीधामा की गेंद है, रेशम की गेंद है, और रेशम की गेंद पकड़े. इधर बैट का बल्ला किसने पकड़ा, मेरे ठाकुर जी ने पकड़ा. बोले अभी सब दोस्त लोग कहाँ आ गए, जहाँ पे डो है यमुना के किनारे कालिया दन का, वहाँ पे आ गए और अभी ये खेलते हैं. आणि मग एका एकाची पाडी आली गेंद फेकायची, बल्ला बल्ला मारायची. काही काही मित्र चौका मारायचे, सिक्स मारायचे, तर काही काही मित्र वा 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 असं हसून उड्या मारायचे. काय मजा येते म्हणे. आज सुद्धा क्रिकेटवर जास्त भर आहे की नाही. सर्वात जास्त आजच्या पिढीला सुद्धा नवयुवक मंडळींना सुद्धा आज क्रिकेट आवडतो. हा आधीपासून प्रभूनं खेळलेला खेळ आहे बरं.
तर आज सुद्धा त्याला आनंदानं खेळत असतात. विदेशातून लोक तिकीट काढतात. जर आपल्या देशातली जर टीम जर बाहेर जर विदेशासोबत असली आणि विदेशात जर क्रिकेट असली तर विदेशात जातात लोक आपल्या बघायला क्रिकेट. बरोबर आहे ना बाबा? तसं सुद्धा असं करता करता आता सगळे सोंगडी खेळ खेळायचे. खेळ खेळताना असं झालं महाराज, आता प्रभूची पाडी आली. एकाएकाची काही आऊट व्हायचे. आऊट होता होता आता कृष्णाचा नंबर 6 होता. आता कृष्णाचा नंबर आला बॅटिंगचं. बॅटिंगवर इकडं श्रीदामा झाला गेंद. श्रीदामानं गेंद फेकली. हळूहळू प्रभू आता 1 रन 2 रन काढता काढता आता रन काढू लागले. आता प्रभूनं श्रीदामानं अशी जोरात गेंद फेकली, प्रभूनं मारला जे छक्का. कुठं गेला? डायरेक्ट कालियाच्या डोहात. आता कालियाच्या डोहात गेल्यानंतर आता श्रीधामा म्हणले काना मेरी गेंद लाके दो. अरे म्हणले बाबा कालियाच्या डोहात गेले ना, कुठून आणू मी? नाही 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 नाही. काही म्हणले काही म्हणतात तोतळे आई म्हणला मग तू कथाला दोलात मारला. दोलात मारायचं काही ह्या होतं का? तुला समजत नव्हतं का? श्रीदामा म्हणले बघ काय होऊन जाईल. माझ्याकडे एकच गेंद होती, एकच, आणि ती पण तुनं पाण्यात मारला. कृष्ण काही झालं तरी झालं पण माझी गेंद मला परत. कृष्ण म्हणला अरे बाबा आपल्या घरी काय 4-5 गेंद आहे, तुला ही नाही तर नाही नाही मला तीच गेंद पाहिजे. आता काय काय एवढं हट्ट पकडतात. हट्टाच्या पुढं सुद्धा लहान पोरांना कळत नाही. कृष्ण परमात्म्याला बस मला हेच तर करायचं होतं. मी जर डायरेक्ट गेलो असतो आणि डायरेक्ट उडी मारली असती तर यांना शंका आली असती, नाही रे बाबा हा देव आहे. म्हणून मग आता म्हणले आता बघ काय काय म्हणले कृष्णा तुझीच चुकी आहे. अरे बाबा मी हडूनच मारलो, पण आता एखाद्या वेळेला होतं ना बाल मारताना जोरात गेला. आता मला काही चुकी न, मी काही जाणून मारलं नाही की डोहात गेलं पाहिजे बा. म्हणतात नाही नाही श्रीदामानं जे डोळ्यावर हात ठेवलं आणि जे रडायला बसलं, थांब 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 मी यशोदा माते आईला सांगेन, रोहिणी आईला सांगत याना माझी गेंद पाण्यात टाकलं म्हणून, आणि जाणून तू न मारलं. कुठं? डोहात. आता कृष्णाचा नाईलाज झाला. कृष्ण परमात्म्याला अनेक विनंती करतात. हे सगळे सोंगडी सगळे आजूबाजू घेरलं कृष्ण परमात्म्याला. कृष्ण परमात्मा थांबा, मी काय गेंद तुमची गेंद तुलाच देतो, परत थांब. कृष्ण परमात्मा गेले तर गेले. जे डायरेक्ट डोहात टाकली उडी आतमध्ये. आता कृष्ण परमात्मा आतमध्ये. आता अजून हे रडू लाग, अरे कृष्ण गेली तर गेली पण तू कशाला उडी टाकली? आमचा कृष्ण गेला म्हणून हंबरडा फोडत आहेत. काही मित्र गेले यशोदा मातेकडे सांगत, आई 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 अगं कृष्ण काय तर गेंद खेळता खेळता गेंद डोहात गेली आणि कृष्ण काय तर डोहात काय तर बुडाला. कृष्ण डोहात बुडाला. बघितल्यानंतर कारण हे कालिया नाग डोहाचा प्रताप सगळीकडे माहिती होतं. यशोदा माताला आज दुःख आहे, माझा बाळ जेव्हा डोहात गेला ना तर माझा मुलगा जिवंत नाही. कालिया नागानं काय तर माझ्या मुलाचं प्राण घेतलं असेल. नंद बाबा अनेक गौडणी सुद्धा हंबरडा फोडत फोडत कृष्ण कृष्ण अरे कृष्ण बाळा बाळा करत 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 काय तर संपूर्ण गौडणी नंद राणी रोहिणी माता नंद बाबा आज सगळे गोकुळवासी कुठं डोहाच्या जवळ आहे, पण कोणाची हिंमत वाढत नाही डोहात आतमध्ये. यशोदा माता म्हणली मी जातो, मी माझ्या बाळाचं रक्षण करेन, मी माझ्या बाळाला वाचवेल. नंद बाबांनी धरला हात. अगं नका जाऊ. काही मैत्रिणींनी समजावून सांगितलं, ताई तुम्ही आतमध्ये नाही नाही मी माझ्या बाळासाठी मी उडी घाले. माझा कृष्ण मी कोणाला कृष्ण म्हणावं, मी कोणाला आवाज देईन, मी कोणाला दही दूध देतात. आणि मग यशोदा माता तिथे चक्कर येऊन तिथेच बेशुद्ध पडल्या. पण इकडं काय झालं, कालिया नागाला कृष्ण परमात्मा म्हणतात अरे तू ह्या डोहातून निघून जा. पण इथं म्हणतात मी, कालिया नाग म्हणतो मी नाही जाणार. तू कोण आहे? अरे आजपर्यंत कुणाचं सामर्थ्य नाही या डोहात येण्याची. आणि मग कृष्ण परमात्मा समजावतो पण जात नाही. शेवटी भगवंत परमात्माचा आणि कालिया नागाचा महाभयंकर युद्ध झाला. युद्ध झाल्याच्या नंतर शेवटी काय तर कालिया नागाच्या नाका तोंडातून रक्त वाहतो आहे.
कृष्ण परमात्म्याने काय तर प्रहार केला, हातांच्या बळबाऊचा प्रहार केला. इकडे शेवटी कालिया नाग शरण गेला. कालिया नागाच्या पत्नी सुद्धा शरण जातात. माफ करा देवा, आमच्या पतीला सोडून द्या. इकडे सांगितलं. कालियाजी म्हणतात, बघा मी का बरं इथे आहे, तर मला गरुडाची भीती आहे, गरुडजीची, आणि गरुडजीमुळं मी इथं लपून आहे. इथे कृष्ण परमात्मा म्हणतात, बाबा तुझ्या आता काय तर डोक्यावर माझ्या पदस्पर्शाचं चिन्ह आहे ना, तर तुला आता इथून कोणी काही करणार नाही. तुला गरुडाचं सुद्धा भीती नाही, कारण गरुड सुद्धा माझा वाहन आहे. दिलेला श्राप होता. आणि म्हणून काय तर त्या ठिकाणामध्ये काय तर गरुडजी येऊ शकत नव्हते, कारण गरुडजींना सुद्धा एक श्राप होता. पण आज कृष्ण परमात्मा म्हणतात, अरे बाबा काय तू निघून जा.